नमस्कार. सकाळचे 11 वाजता आहेत. बुलेटिनमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. मी कल्याणी दीक्षित. बातम्या आता सविस्तर पाहूयात. भाजपच्या मुंबई महापौर निवडीच्या हालचाली आता वेगात सुरू आहेत. येत्या 48 तासामध्ये भाजप महापौर पदाचा चेहरा निश्चित करणार आहे. रितू तावडे, राजश्री शिरवडकर, शीतल गंभीर यांची नावं सध्या आघाडीवर आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे. भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची ही बैठक होणार आहे. जय महाराष्ट्रला ही माहिती मिळाली. भाजपच्या मुंबई महापौर निवडीच्या हालचाली आता सुरू झाल्याचं पाहायला मिळतं. येत्या 48 तासामध्ये महापौर पदाचा चेहरा निश्चित केला जाणार आहे. त्यामुळे हालचालींना एक प्रकारे वेग आल्याचं पाहायला मिळतंय. काही नावं सध्या महापौर पदासाठी आघाडीवर आहेत. जय महाराष्ट्रला भाजपतल्या नेत्यांनी ही माहिती दिलेली आहे. काही वेळातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत बैठक होणार आहे आणि या बैठकीनंतर महापौर पदाचा चेहरा निश्चित केला जाणार. त्यामुळे आता नेमकं महापौर पद कुणाला मिळतं हे पाहणं महत्त्वाचं आहे. 48 तासात भाजप महापौर पदाचा चेहरा निश्चित करणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे सध्या भाजपमध्ये हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतं. अधिकची माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मनोज दयाळकर यांच्याकडून. मनोज, खरं तर आता भाजपच्या नेत्यांची बैठक होणार आहे. मुख्यमंत्री फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये बैठक होईल अशी माहिती मिळते आणि त्यानंतर महापौर पदाचा चेहरा ठरणार आहे. काय अधिकचे अपडेट्स मिळतात? नक्कीच आपण मिळतं काल गट नेता हा निवड झालेली आहे. या ठिकाणी गणेश खटकरे गट नेता म्हणून निवड ही भाजपकडनं करण्यात आलेली आहे आणि त्यानंतर आता आपण मिळतं महापौर हा कोण नाही यासाठी हालचाली या सुरू झालेल्या आहेत. येत्या 48 तासात भाजपचा महापौर पदाचा चेहरा या ठिकाणी निश्चित होणार आहे. आणि आपण मिळतं या ठिकाणी रितू तावडे, राजश्री शिरवाडकर, शीतल गंभीर यांची नावे आघाडीवरती आहेत. आणि आपण मिळतं मुंबई भाजप अध्यक्ष अमित साटम, आशिष शेलार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सोबत बैठक होणार आहे. आणि या बैठकीमध्ये अंतिम निर्णय हा घेतली जाणार आहे अशी वरिष्ठ नेत्यांकडनं भाजपची माहिती मिळालेली आहे. पण आपण म्हणतो सध्या 3 नावं हे मोठ्यापणे चर्चेत आहेत. रितू तावडे, राजश्री शिरवाडकर आणि शीतल गंभीर यांचे नाव आघाडीवरती आहे. आणि काल गटनेत्याची निवड झालेली आहे आणि गट स्थापना पण करण्यात आलेली आहे भाजपकडून. आणि त्यानंतरचा महापौरपदी कोण विराजमान होणार, कारण की 11 तारखेला या ठिकाणी महापौर विराजमान होणार. त्यामुळे महापौर पदाची माळ नेमकी आता कुणाच्या गळ्यात पडते हे पाहावं लागणार आहे. धन्यवाद सविस्तर माहितीसाठी.